चेकआउटचा टाइम झालेलाच आहे आपला. चला आता लाईट हे बंद करतो. नाश्ता तर आपला सकाळीच झालेला होता. आलेलो आहे सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी. आपण बघू शकता किल्ल्यावरती एवढे सगळे लोकेशन आहेत. आपण डायरेक्ट आता आलेलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात. आपल्या आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे हाताचे आणि पायाचे ठसे या ठिकाणी आहेत. तर आपलं आता महादेवाचं मंदिर पण बघून झालेलंच आहे. आता आम्हाला कोकणातून जाताना पहिल्यांदा काजू दिसली. त्याचे पण धन्यवाद, गाडी कर ह्याचे पण धन्यवाद आणि जो व्लॉग घेतो त्याचे पण धन्यवाद. आज आपला मालवणमधला डे 2 आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला जायचं समुद्रामध्ये पोहायला. सकाळी 8 वाजलेले आहेत आणि इथली ॲक्टिव्हिटी झाली. मग समुद्रात पोहायचंच ॲक्टिव्हिटी काय करायची नाही आहे आज. नंतर त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला बघायला जायचं आहे आणि परत मालवणमधल्या मालवणमध्ये शॉपिंग करायला जायचं आहे. परत आपण आता आपल्या रूमवर आलेलो आहे कारण मला तर काय भिजायला वेळच भेटला नाही कारण मी दुसऱ्या फोटो काढत होतो. त्यातच वेळ गेला सगळा आपला. पण मला समुद्रात भिजायचं होतंच. तर जाऊ दे, आता माघारी आलो. मी शावर घेतलेला आहे. आता आवरायचं आहे, करायचं आहे. पूर्ण रेडी तर झालेलं आहे. आता रूम सोडायचं टाईम झालेला आहे. चेकआउट आहे 10-10:30 वाजता काय तर चेकआउट आहे. त्यामुळं आता सगळं आवरून तर घेतलेलं आहे मी. थोड्या वेळात आता बाहेर पडू रूमच्या. बघू आता दुसरी लोकेशन कुठे जायचं आहे. चेकआउटचा टाइम झालेलाच आहे आपला. चला आता लाईट हे बंद करतो आणि रूमच्या बाहेर पडतो. आता पूर्ण पॅकिंग तर आपली झालेलीच आहे. आपला चार्जर एक तेवढा राहिला. रात्री उशीर झाल्यामुळे तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवायचाच राहून गेला होता. तर इकडे बघू शकता रूमच्या बाहेरच नारळाची पूर्ण झाड आहेत आणि ह्या साईडला बीच आहे समोरच. बीचच्या साईडलाच आम्ही रेस्टो बुक केलेला होता. नाश्ता तर आपला सकाळीच झालेला होता कारण समुद्राला जायच्या आधीच आपला नाश्ता झालेला होता. आता इथं काय करतो, यांची रूमची चावीला देऊन टाकतो. तर अशा टाईपमध्ये रिसॉर्ट होता. हे बघू शकता बाहेरचा व्ह्यू तुम्ही आणि बीचचा व्ह्यू झाला. पण बसपाशी पोचलो. बाकीचे अजून आवरायचं राहिलेलेच आहेत. आता आम्ही आलेलो आहे सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी. गरम तर एवढं होत होतं म्हणून मी फुल बायचा टी-शर्ट काढून ठेवला आणि हा नवीन घेतला. इथून ह्या साईडला बघू शकता काल आपण गेलेलो राजकोट किल्ला. इथं आता आपल्याला जायचं सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. गडबड करू नका. त्या किल्ल्याची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की आता किल्ला तुम्ही बाहेरून बघताय. आत्ताच स्वातीताई म्हणले की जायचं कुठून किल्ल्याला, म्हणजे किल्ला बघितला की असं रस्ता कुठून आहे लक्षात येत नाही. तर तब्बल 42 बुरुज आहे या किल्ल्यावरती. 42 बुरुज. आणि ह्याची किल्ल्याची रचना जी आहे गोमुख आकाराने, ज्यावेळेस गाई असं तुझं मुख वळवते अशी रचना ह्याची केलेली आहे. तुम्ही खालून वरच्या साईडला पूर्ण बघा वरती किल्ल्याची रचना कशी राऊंड आहे. हे करण्याचं कारण म्हणजे ज्या टायमाला शत्रू किल्ल्यावर येतात कोंडक्यांनी दरवाजा तोडायला पाहतात. सरळ जर आलं तर जास्त पॉवर भेटते. ती पॉवर भेटू नये म्हणून असं जर कर्व घेतला तर ती पॉवर भेटत नव्हती. त्यामुळे त्या काळची ही रचना असं बनवलेली आहे.
आणि सुमारे आता आपला हा किल्ला फिरायसाठी 45 मिनिटं लागणार आहे. ते तुम्ही इन्फॉर्मेशन ऐकल्याप्रमाणे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला होता. आता पुढची जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट करून आपण आज किल्ल्यामध्ये प्रवेश घेऊया. ही तोफ जर पुढच्या वरच्या साईडला जर तुम्ही बघितली एक तोफ आहे, ही तोफ पंचधातूपासून बनवलेली असते, जेणेकरून की ही तोफ ज्यावेळेस आपण चालवतो ही तोफ गरम होऊ नये म्हणून ही पंचधातूने बनवली. आणि हे जर उन्हात ठेवले तुम्ही हात जरी लावला तुम्हाला थंडच लागणार आहे. आपण बघू शकता किल्ल्यावरती एवढे सगळे लोकेशन आहेत. श्री शिवराजेश्वर मंदिर म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. शिवकालीन वस्तूंचे म्युझियम आहे. भुयारी मार्ग, गोड पाण्याच्या विहिरी, निशाण काठी बुरुज हे बुरुज टाईपमध्ये आहेत. आणि श्री भवानी माता याचं मंदिर आहे. एवढे लोकेशन ह्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आहेत. किल्ल्याच्या आतून आपण एंट्री घेतलेली आहे आणि आपण डायरेक्ट आता आलेलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात. आज जाऊन आपण दर्शन घेऊया आणि परत बाहेर येऊ. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले सिंधुदुर्गवरती, तर आम्ही आहे सध्या बाले किल्ल्यावरती. तर हा जो बाले किल्ला आहे याच्यावरून तुम्हाला 360 व्ह्यू म्हणजे पूर्ण अरबी समुद्र या किल्ल्यावरून तुम्हाला पाहायला मिळतं. सोबतच हा जो किल्ला आहे तो 48 एकरामध्ये पसरलेला आहे आणि सुमारे या किल्ल्याच्या बुरुजाची जी तटबंदी आहे त्यामध्ये 42 बुरुज आणि तब्बल 30 फूट हाईट या भिंतीचे आहे. आणि त्या भिंतीवरून सुमारे 10 फुटाचा रोड आहे. आरामात एक 4 ते 5 माणसं चालू शकतात असं या किल्ल्यावरती रोड आहे. हा जो बघताय हा आहे मेन बुरुज. ह्या बुरुजवरनं म्हणजे हा सगळ्यात टॉपचा बुरुज आहे. ह्या बुरुजावरनं पूर्ण किल्ल्यावर नियंत्रण ठेवता येत होतं. इथून पूर्ण किल्ला सुद्धा बघायला येतो. जेव्हा कवी महाराज इथे येत असतील तर ह्या बुरुजावर त्यांनी आलेच देखील असतील किंवा बाकीचे मावळे म्हणा ह्या साईडनं जर मुघलांची किंवा इतर सेना आली तर इथून निरीक्षण ठेवण्यासाठी हा बुरुज वापरला जात होता. मेन बुरुजापासून आपण दुसऱ्या बुरुजाकडे आलेलो आहे, जे मेन ठिकाण आहे जिथं आपल्या आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे हाताचे आणि पायाचे ठसे या ठिकाणी आहेत. किल्ल्याचं एक असं वैशिष्ट्य आहे की सिंधुदुर्ग किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर बांधलेलं आहे. आणि ह्याच किल्ल्यावरती आपल्या महाराजांचे पायाचे आणि हाताचे ठसे आहेत, जे इतर किल्ल्यावरती असतील का नसतील मला तर माहिती आहे, कारण मला तेवढी नॉलेज नाही आहे. पण ही माझी दुसरी बार आहे ह्या किल्ल्यावर येण्याची. 2019मध्ये मी आलेलो होतो नोव्हेंबर महिन्यामध्ये. आपल्याला साधं जाऊन यायला आपल्याला एवढी भीती वाटायला लागल्या. समुद्राच्या खालून कसा रस्ता केला असेल? अगं पुण्यात तर कात्रजला पद्मावतीला तिथे भुयार आहे. तेव्हा टेक्नॉलॉजी तर नव्हती. टेस्ट पण चांगली. सध्या आम्ही आहे मालवणातील फेमस असलेलं स्फटिक शिवलिंग येते. सो आम्ही कोल्हापूरच्या दिशेने चाललेलो तर येथे आलेलो आहे. तुम्ही इथलं बेस्ट टेम्पल बघू शकता. सध्या आहे आम्ही आपल्या मालवणातील फेमस झालेल्या स्फटिक शिवलिंग. हे स्फटिक लिंग गेले 4 वर्ष झाले आपल्या मालवणमध्ये स्थापित केलेलं आहे. रुद्रनाथ फाउंडेशन यांनी हे स्फटिक लिंग स्थापित केलेलं आहे. हे स्फटिक लिंग वायव्यमुखी म्हणून ओळखले जाते. भारतातील सर्वात मोठं स्फटिक शिवलिंग हे आपल्या मालवणमध्ये आहे. सो मालवणला येत आहे तर इथे एकदा नक्की विजिट करा. तर आपलं आता महादेवाचं मंदिर पण बघून झालेलंच आहे. इथं आम्हाला साधारण 10 ते 15 मिनटं गेले. आणि जसं जेवढा वेळ तुम्ही इथे थांबचाल तेवढं तुम्हाला चांगलंच वाटणार आहे, कारण इथं पूर्ण रिलॅक्स फील येते आणि पूर्णपणे इथे शांतता असते. त्यामुळं किती जरी वेळ थांबला तरी तुम्हाला इथं बोर होणार नाही. की जे सगळे क्लायंट आता जाऊन बसमध्ये बसलेलेच आहेत. आम्ही दोघं फक्त लास्टला राहिलेलो, कारण तिथं गोंधळ वगैरे एवढा होता त्यामुळे आपल्याला शूटच करता येत नव्हतं. आणि आता आपण पब्लिक खूप होती, पब्लिक पण होतं आणि आवाज पण खूप होता. लहान बाळं वगैरे त्यांचा रडण्याचा वगैरे पण आवाज होता.
आता आपण डायरेक्टली बसमध्ये बसून जाणार आहे कोल्हापूरला. वाळेल आहेत ना? ही बघा मित्रांनो, कोकणातले हे असे काजू आहेत, पूर्ण वाळून गेलेले काजू आहेत. नंतर याची काय प्रोसेस हे परत फोडले जातात भाजून आणि मग तो काढून त्यातला घर घेतला जातो. भाजलेलंच आहे वाटतं रे. नाही बाबा, वाळवले वाटतं. वाळवले. आता आम्हाला कोकणातून जाताना पहिल्यांदा काजू दिसले, नाहीतर शॉपमध्ये असे रेडीमेडच होते, पण ओरिजिनल काजू आत्ता बघितले आम्ही. आपण स्फटिक शिवलिंगपासून इकडं आता कोल्हापूरमध्ये आलेलो आहे. याला आम्हाला 5 तास लागले, कारण घाटातच आपला 1 तासभर गेलेला, तासभर तर गेलेलाच होता. आता आम्ही कोल्हापूरमधून सुमारे आता 3.5 तास लागणार आहे आम्हाला मंगळवाड्यात जाण्यासाठी. मंगळवाड्यात एक फॅमिलीला ड्रॉप करायचं, तिथून जायला पंढरपूरला एक फक्त अर्धा तासात. आता कुठे कोल्हापुरात? कोल्हापूरमध्ये आपण गोकुळ हॉटेल पाशी आहे. तर जेवण वगैरे एकदम जेवण पण आमचं झालेलंच आहे. आता डायरेक्ट आता जायचं मंगळवेढ्याला. मालवणची आमची ट्रिप इको पंढरी सोबत एकदम मस्त झाली. विथ फॅमिली सगळे आम्ही सुखरूप घरी आलो. दत्त महाराजांच्या आशीर्वादाने, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने. ऑर्गनायझरचे पण धन्यवाद, गाडीकर ह्याचे पण धन्यवाद, आणि जो व्लॉग घेतो त्याचे पण धन्यवाद, आणि सगळ्यांचे पण फ्रेंड्स, आणि खास करून ओंकार कोळी यांनी एन्जॉय करत आमची फर्स्ट त्यांच्यासोबत ट्रिप एकदम व्यवस्थित झाली, त्याबद्दल धन्यवाद. करता धरते सर ऑर्गनायझरचे ओंकार कोळी यांनी खूपच छान पद्धतीने आमचं ट्रिप एकदम अरेंज करून छान व्यवस्थित आम्हाला सुखरूप घरी आमच्या सर्व कुटुंबांना व्यवस्थित पोहोचण्याबद्दल त्यांचे आभार. ठीक आहे, तसं तुम्ही आम्हाला सहकार्य कराल ही अपेक्षा धरतो. सिद्धार्थ, हे आठवण राहू दे, आणि आम्ही आपण भेटूया. ओके, आणि लग्नाला यायचे येणार. छान ट्रिप झाली. थँक्यू सो मच. फायनली सगळ्यांना आता त्यांच्या लोकेशनवरती ड्रॉप केलेला आहे. आता राहिलंय फक्त मी आणि व्लॉगर. सो टाइम चाललंय घरी जाऊन बुट टाकतो. तर आता आपली पूर्ण मालवणची ट्रिप झालेली आहे, आणि ओमदादांनी नामोलदादांनी आपल्याला पूर्ण इथं घरापासून सोडलेलं आहे. तर दोघांना पण मनापासून थँक्यू. पुढच्या ट्रिपमध्ये नक्कीच बोलवा, नक्कीच आपण परत एकदा व्लॉग करू, चांगले मेमरीज क्रिएट करू. चला, बाय बाय.